तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून आपल्याला स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे। त्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर आपल्याला गुढी उभारायची आहे। गुढी उभारण्यासाठी आपल्याला एक साडी घ्यायची आहे, त्याच्या निर्या पाडून आपल्याला ब्लाउज पीस आणि साडी काठीला बांधून घ्यायची आहे। त्यानंतर आपण त्याला लिंबाचा पाला, त्यानंतर आंब्याचा डहाळा, साखरेच्या गाठी आणि हार बांधून घ्यायचा आहे। त्यानंतर कलश आपण उलटा तिथे लावायचा आहे। त्यानंतर आपल्याला सर्वात आधी निरंजन प्रज्वलित करायचं आहे। ही काठी पाटावरती आपल्याला दाराच्या बाहेर ठेवायची आहे। गुढी तुम्ही टेरेसवरती, गच्चीवरती किंवा अंगणामध्ये तुम्हाला जशी सोय आहे त्याप्रमाणे उभारू शकता। काठीला 5 ठिकाणी चंदन लावून घ्यायचे। सर्वात आधी पान सुपारी ठेवून आपण गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। गुढीला देखील हळदी कुंकू, अक्षदा आणि या दिवशी नैवेद्य दाखवला जातो तो म्हणजे ओली हरभऱ्याची डाळ, त्यानंतर कडुलिंबाची पाने आणि गूळ याचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही श्रीखंड पुरीचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता। सूर्योदय पण झालेला आहे। तर झाडाच्या आड आहे, तर सकाळ सकाळी आमची गुढी उभारली जाते। बरोबर बघा 6:37ला आज टायमिंग होतं। तर आजचा पहिल्या दिवसाचं हे बघा आपलं सूर्यनारायण किती छान असं उगवलेलं आहे। जेव्हा आम्ही पूजा करत होतो त्यावेळेस फुललं होता, आता निम्मा अर्धा गेलेला आहे। खाल्ल्यासारखं वाटतंय, हे बघा खाल्ल्यासारखं काय वाटतंय मी काय माहीत नाही, पण सगळ्यांना अनेकदा गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा।